गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आपण एका पेटीची 15 दिवसांनी आपण तिची चेकअप करतोय। तर पेटी उघडल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल टोटल या पेटीमध्ये 8 फ्रेम आहेत आणि फीडर खाली पडलेला आहे बघा। तर आता ऑक्टोबर नोव्हेंबर हा मधमाशांचा वाढीचा काळ असतो। त्या काळामध्ये मधमाशांना पराग आणि मकरंद हा मोठ्या प्रमाणात मिळतो, त्यामुळं ते वाढीला लागतात आणि पोळे सुद्धा बांधायला त्या लागतात। तर आपण जर त्यांना पोळं बांधायला फ्रेम दिली नाही, लाकडी फ्रेम दिली नाही, तर ते काय करतात की त्यांना जिथं जागा मिळेल तिथं फ्रेम बनवतात। आता ह्या कंडिशनला बघा त्यांनी साईडला पोळं बनवलेलं आहे आणि हे पोळं आता आपल्याला काढून टाकावं लागणार आहे, कारण त्याचा उपयोग आपल्याला नाही। खाली आपलं फीडर पण अडकलेलं आहे, त्यामुळं अशा पद्धतीने मधमाशांचं केलेलं काम म्हणजे त्यांनी जे मेन तयार केलं त्या मेनापासून हे इतकं छान पोळं तयार केलं, हे काम त्यांचं वाया गेलं। त्यामुळं 15 दिवसाने पेटी चेक करणं का गरजेचं आहे, त्याचं कारण हे सुद्धा एक आहे की आपल्याला मधमाशांना वाढीला जागा करून आपण तिथं फ्रेम ॲड केली पाहिजे आणि फ्रेम दिल्यानंतर मग व्यवस्थित ते पोळं बांधतात आणि ते पोळं आपलं कामाला येतं। धन्यवाद।